नमस्कार सख्यांनो आणि माझ्या सर्व टेलरिंग मैत्रिणींनो. टेलरिंग व्यवसाय सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती असेल तर ती म्हणजे कस्टमरला वेळेवर कपडे शिवून देणे. बऱ्याचदा काम खूप असतं पण वेळेचं नियोजन न जमल्यामुळे ऐन वेळी कस्टमरशी वाद होतात आणि आपला हक्काचा कस्टमर तुटतो. पण जर आपण काही छोट्या आणि सोप्या टिप्स वापरल्या तर प्रत्येक छोट्या आणि प्रत्येक ब्लाउज अगदी दिलेल्या वेळेत तणावमुक्त राहून डिलिव्हर करू शकतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही मी टिप्स सांगणार आहे ज्या कधीही मी अनुभवल्या असतील किंवा तुम्हालाही त्या गोष्टीचा अनुभव आला असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग मी सांगायला सुरुवात करते. जेव्हा कस्टमर ब्लाउज द्यायला येतात तेव्हा त्यांना आपण नक्की विचारा कोणत्या तारखेला ब्लाउज हवा आहे. ती तारीख लिहून ठेवायला हवी. म्हणजे ती तारीख आपण जर डायरीमध्ये लिहून ठेवली तर आपण त्यांच्या दिलेल्या तारखेला ब्लाउज देऊ शकतो. तर तुम्ही डायरीमध्ये 22 किंवा 23 तारीखच लिहून ठेवा. त्यामुळे तुम्हाला जे 25 तारखेला ब्लाउज अर्जंट द्यायचा आहे 2-3 दिवस तुमच्यासाठी मिळतील. पण तसं तर आता कस्टमर सुद्धा माहित आहे त्यांना सुद्धा, तेही 1-2 दिवस अगोदरच आपल्याला सांगतात. 2 दिवस हाताशी शिल्लक राहतात आणि ऐनवेळी गडबड होत नाही. तुमच्या बाबतीतही हे होतं का तर मला नक्की सांगा. दुसरी टिप आणि महत्वाची म्हणजेच आपण ब्लाउज जेव्हा कट करतो तेव्हा एकत्र कटिंग करा. रोज ब्लाउज कट करायचा आणि तोच शिवायचा यात खूप वेळ वाया जातो. त्याऐवजी आठवड्यातले किंवा दिवसातले काही तास तुम्ही फक्त कटिंगसाठी देऊ शकता. हे समजू शकते मी की आपण गृहिणी आहोत आणि गृहिणीला प्रत्येक काम तिचं सगळं घरातलं काम करून करावं लागतं. नंतर मध्ये मध्ये कुणी पाहुणे रावळे असतील, मुलं शाळेतून आले असतील तर कस्टमर असेल, कारण आपण घरातून ब्लाउज शिवतो तर हे सगळं आपल्याला फक्त एक हाती सगळं सांभाळायचं असतं. त्याच्यामुळे आपला थोडासा वेळ वाया जातो. पण आपण खुश व्हायला पाहिजे की आपण सगळे घरातून करत आहोत आणि आपल्याला घरातून काहीतरी करायचा मोका मिळत आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना हे सुद्धा करायला भेटत नाही कारण त्यांच्याकडे टॅलेंट, त्यांची इच्छा सगळं भरपूर असतं. पण काहींना घरातल्या विरोधामुळे करता येत नाही, काहींना घरात जास्त कामं असतात, काही मैत्रिणींना घरातून सपोर्ट भेटत नाही किंवा काही मैत्रिणींना आपल्याला जी इच्छा आहे किंवा जे आपल्याला शिकायचं आहे स्वप्नातलं ते शिकता येत नाही. त्यांच्यामुळे त्यांचे बरेच स्वप्न दबली जातात. तर त्यातमध्ये आपण देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे की आपल्याला जे शिकायचं होतं ते आपल्याला शिकता आलं आहे ना, आपण त्याच्यापासून काहीतरी कमवू शकतो किंवा स्वतःच्या छोट्या छोट्या ज्या आपल्या इच्छा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. तर हे पहा, आपण कटिंग साठी बाजूला ठेवा. एकाच वेळी 5 ते 6 ब्लाउज कट करून त्यांच्या गुंड्या, बटन्स तयार करून ठेवा. त्यामुळे जेव्हा तुम्ही मशीनवर बसाल तेव्हा तुमचा शिवण्याचा स्पीड खूप वाढेल आणि एका मागून एक ब्लाउज पटापट तयार होतील. तिसरी टिप म्हणजेच ती बरेच जण विसरतात ती म्हणजे मटेरियलची पूर्वतयारी. ब्लाउज शिवायला घेण्यापूर्वी त्याचे अस्तर धुतलेले आणि इस्त्री केलेले आहे का, मॅचिंग धागा, लेस किंवा गळ्याची दोरी उपलब्ध आहे का हे आधीच तपासा. ब्लाउज अर्धा शिवून झाल्यावर जर धागा संपला किंवा अस्तर कमी पडलं तर दुकानात जाण्यात तुमचा 1 ते 2 तास वाया जातो. त्यामुळे शिवायला बसण्यापूर्वीच सर्व सामान जागेवर तयार ठेवा. चौथी आणि अतिशय व्यावहारिक टिप म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त ऑर्डर्स न घेणं. तुम्ही जर घरातून काम करत असाल, तुमच्या हाताखाली जर कारागीर नसेल किंवा तुम्हाला घरात जास्त सपोर्ट भेटत नसेल तर तुम्ही कामापेक्षा जास्त काम घेऊ नका. म्हणजे तुमची जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त काम घेऊ नका. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सराईत आपल्याला खूप ऑर्डर्स येतात. पैशांचा विचार करून आपण हो तर म्हणतो,
पण काम वेळेत होत नाही, यामुळे नाव खराब होतं. तुमची रोजची ब्लाऊज शिवण्याची क्षमता 3 असेल तर दिवसाला 3 किंवा 4च ऑर्डर स्वीकारा. जर काम जास्त असेल तर कस्टमरला आधीच नम्रपणे सांगा की ताई, या तारखेपर्यंत काम पूर्ण होणार नाही. खोटं आश्वासन देण्यापेक्षा आधीच स्पष्ट सांगितलेलं कधीही चांगलं. त्यामुळे तुम्ही हा पर्याय वापरून वेळेवर ब्लाऊज शिवू शकता किंवा तुमचे ब्लाऊज शिवण्याची स्पीड वाढवू शकता आणि तुमच्या स्वप्नांना तुम्ही नवीन उजाळा देऊ शकता किंवा स्वप्नांना जपू शकता. आता बऱ्याच मैत्रिणींना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते आपल्या स्वप्नापासून लांब असतात. अशा किती मैत्रिणी आपला हा व्हिडिओ पाहत आहेत त्या कमेंट करून नक्की सांगा. तर तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, व्यवसायात तुम्ही शिलाई जितकी महत्वाची आहे तितकाच तुमचा शब्द महत्वाचा आहे. कपडे द्यायला सुरुवात केली ना की कस्टमर तुमच्याकडे धावत येईल. तुम्हाला या 4 टिप्स कशा वाटल्या? तुम्ही यातली कोणती टिप आधीपासून वापरता का? तुम्हाला टाइम मॅनेजमेंट अजून माहिती आहे का? किंवा टेलरिंग ग्रुप्स मध्ये मैत्रिणींकडून नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटून तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तर चला मग भेटूया आपण आपल्या अशाच नवीन आणि छान आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तर चला मग बाय.